मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील हिंगणगादे गावात मध्यरात्री झालेल्या वादाने हिंसक रूप धारण केलंय। वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या रस्त्यावरून सुरू झालेल्या वादात चाकू, कोयता, कुऱ्हाड, दगड आणि काठ्यांचा वापर झाल्याचा आरोप करण्यात आलाय। विशेष म्हणजे या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू केलाय। 16 जुलै रोजी रात्री 11:15च्या सुमारास हिंगणगादे येथील पवारमाळा परिसरात ही घटना घडली। पहिला फिर्यादी सूरज चंद्रकांत इनामदार, वय 31 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार हिंगणगादे, तालुका खानापूर यांच्यानुसार शेतातून वाळूची गाडी जाऊ न दिल्याच्या कारणावरून वाद झाला। यावेळी शिवीगाळ करत चाकूने हल्ला करून नाकावर जखम केल्याचा तसेच काठीने मारहाण करून ट्रॅक्टरचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला असून रुपेश दीपक मोहिते, सचिन हिंदूराव मदने, दशरथ जाधव पूर्ण नाव माहीत नाही, सतीश गुजले पूर्ण नाव माहीत नाही, सर्व राहणार हिंगणगादे, तालुका खानापूर यांच्या विरुद्ध विटा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान दुसऱ्या गटानेही वेगळी तक्रार नोंदवली। त्यांचा फिर्यादी सचिन हिंदूराव मदने, वय 34, धंदा शेती, राहणार हिंगणगादे, तालुका खानापूर यांच्यानुसार रस्त्यावर उभा असलेला ट्रॅक्टर बाजूला घेण्यास सांगितल्यावर वाद झाला आणि त्यानंतर कोयता, दगड व कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केल्याचा तसेच 2 मोटरसायकलींचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आलाय। यामध्ये भालचंद्र देशमुख इनामदार, सूरज इनामदार, अभिषेक इनामदार, शिवाजी इनामदार, सर्व राहणार हिंगणगादे, तालुका खानापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी विटा पोलिसांनी परस्पर विरोधी दोन्ही गुन्हे दाखल केले असून दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस हवालदार तांबे वाघ यांच्याकडे सोपवण्यात आलाय। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेमुळे परिसरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नसून सध्या गावात शांतता आहे। मात्र पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। या घटनेत नेमका दोषी कोण आणि सत्य काय हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।